आज संपूर्ण भीमनगर भावसिंगपुरा प्रभाग क्रमांक 3च्या वतीने आमच्या परिसरामध्ये मागील काही वर्षांपासून जी गुन्हेगारी वाढलेली आहे आणि त्या माध्यमातून हा जो प्रकार घडतो आहे हा फक्त आणि फक्त आमच्या परिसरामध्ये जो अनधिकृतरित्या दारूचे व्यवसाय, गांजा, बटन, अंमली पदार्थ हे गेल्या म्हणजे काही वर्षांपासून राजरोसपणे कसल्याही प्रकारचं कायद्याचं धाक ह्या परिसरातील जे नशाखोर आहेत त्यांना राहिलेला नाही आहे. जेवढ्याही आमच्या परिसरामध्ये एकूण छोट्या मोठ्या 22 कॉलन्या आहेत, त्या 22च्या 22 कॉलनीमध्ये जे ओपन स्पेसेस आहेत, जे खुले त्या कॉलनीचे जे ओपन स्पेसेस आहेत, त्या ओपन स्पेसमध्ये नशेखोर मुलं अक्षरशः संध्याकाळ झाली 8 वाजले की हौदौस मचवत आहेत की प्रत्येक ठिकाणी दारूच्या बॉटल्स, घाणेरडे प्रकार, मुलींची छेडछाड आणि अजूनही बऱ्याचशा गोष्टी. एवढंच नव्हे तर त्यांची हिंमत वाढत आज अशी घडयाली झालेली आहे की 7 ते 8 मर्डर या परिसरामध्ये घडलेले आहेत. आणि परवाच्याच दिवशी आमच्या परिसरातील दिलीप इंगळे नावाचे एक गृहस्थ आहेत, तर ते अतिशय शांत व संयमी व सुज्ञ व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तीचं. ते ओलाच्या माध्यमातून त्यांच्याकडे एक स्विफ्ट डिझायर आहे, ते त्यांचं नित्यनियमाप्रमाणे या परिसरातून त्यांचा व्यवसाय झाल्यानंतर जेव्हा ते परतत होते तर काही रेकॉर्डवरच्या गुन्हेगार जे मुलं म्हणजे लहान शेंबडे पोरं आहेत ते रेकॉर्डवरचे 302, 307च्या ह्याच्यामध्ये आमच्या परिसरामध्ये जात आहेत. अक्षरशः म्हणजे लहान मुलं चाकू घेऊन फिरत आहेत आणि कोण लोक यांना पाठीशी घालतं आहे हेही शोधण्याची गरज आहे. कारण की नशा विकायला आणि त्यांना सोडून आणायला हे कोण लोक हे करत आहेत. आणि परिसरातले जे पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशासन इथे कसं काय कमी पडत आहे, पोलीस प्रशासन एवढी कमकुवत कशी काय होत चाललेली आहे, ही नागरिकांमध्ये एक मोठं आश्चर्याची बाब झालेली आहे. आदरणीय पोलीस कमिशनर महोदयांना मला विनंती आहे की शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय आमचे मध्य विधानसभेचे लाडके कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब व मी ॲडव्होकेट बाबा तायडे आणि पालकमंत्री महोदय असतील, आमचे सगळेच खासदार साहेब असतील, आम्ही सर्वांनी एक विचार केलेला आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये हा भीमनगर भावसिंगपुऱ्याचाच मुद्दा नसून तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये हा म्हणजे उद्योगधंदे वाढत चाललेले आहेत आणि नशेच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. ही तात्काळ बंद झाली पाहिजेत आणि कुठेतरी याला एक व्यसन मिळालं पाहिजे. ज्या ठिकाणी बाहेरच्या आपण परिसरामध्ये बघतो की एक नियोजनबद्ध हे करून त्या लोकांना कसं वेटीस आणायचं त्या ठिकाणी प्रयत्न होतो, परंतु ह्या ठिकाणी तसा प्रयत्न जराही दाखवला जात नाही. मला फक्त ह्या ठिकाणी एकच आता महिलांची बोंब चालू आहे की महिला आमच्याकडे येत आहेत, बोलत आहेत की भाऊ काय लोकांचे काय मुर्दे पाडल्यानंतर प्रशासन जागे होणार का. तर हा प्रकार होता कामा नये जो इंगळे साहेबांसोबत घडला किंवा बऱ्याचशा मुलांना या ठिकाणी थांबवून चाकू दाखवले जातात. नशेखोर लोक एवढे ह्याच्यामध्ये चाललेले आहेत की तो नशाखोर कुठल्या जातीचा कुठल्या समाजाचा नसतो, तो एक प्रकारचा एक मस्तीमध्ये आलेला आहे की शॉर्टकटमध्ये पैसे कमवायचे आणि त्याला व्यापारचा व्यापार या ठिकाणी म्हणजे अनेक. आता आम्हाला महिला आज जी बैठक झाली या बैठकीमध्ये आम्ही जी सगळ्यांना विनंती केली होती की आपल्याला 15 तारखेला या आमच्या बैठकीमध्ये असं ठरलं आहे आजच्या जनाक्रोश मोर्चा काढण्याचा सगळ्यांनी एक संकल्प केलेला आहे आणि 15 डिसेंबरला एक 11 ते 12 वाजता या सम्राट अशोक चौक पेठेनगरमधून तर पोलीस कमिशनर आयुक्तालयापर्यंत आदरणीय आयुक्त कार्यालयापर्यंत आम्हाला या ठिकाणी मोर्चा घेऊन जायचा असं महिलांनी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे. तर आम्ही याआधीसुद्धा पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली होती की हा जो प्रकार आहे हा अतिशय चुकीचा आहे आणि हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजेत, परंतु हा प्रकार कसलाही प्रकारचा थांबत नसून दररोजच्या लोकांना नागरिकांवर हल्ले होत आहेत, लूटमारी होत आहेत, पैसे काढून घेत आहेत लोकांचे. म्हणजे हे काय चाललं आहे, मर्डर होत आहेत, निष्पाप परिवाराची लहान मुलांना या ठिकाणी पाणीपुरीच्या गाडीवर एका ठिकाणी त्या एका तरुणाचा म्हणजे राजरोसपणे त्याचा मृत्यू केला. म्हणजे काय लावलं हे. आमचे भीमनगर भावसिंगपुरा हा परिसर तसा नव्हता. गेल्या 1.5 ते 2 वर्षाच्या माध्यमातून आमच्या परिसरात झपाट्यानं विकास होत आहे, परंतु ज्या प्रकारे या परिसरामध्ये आम्ही विकास करतोय तर त्या ठिकाणी मोठे खेदजनक वाटते की आमच्या परिसरामध्ये अवैध धंदे जे दारू असतील, दारू विक्रेते असतील, गांजे विक्रेते असतील, बटन असतील, हे जेवढे चुकीचे व्यसन आहेत जे अनधिकृत आहेत तर ते ह्या
ह्या माध्यमातून लोक शॉर्टकट पैसे कमवण्याच्या माध्यमातून ते लोक ह्या लोकांना पाठीशी घालून तरुणांना व्यसनाधीन करून तरुणांना गुन्हेगारीकडे वळवण्याचा मोठा घाट ह्या परिसरात घडतो आहे. आणि निश्चित संपूर्ण हे जे ज्येष्ठ नागरिक असतील, माजी सैनिक असतील, माता भगिनी असतील, हे आता कशाही प्रकारचे आम्ही हे सहन करणार नाही आणि प्रशासनाला आम्ही जबाब विचारणार आहे की तुम्ही काय आमचे काय मुर्दे पडल्यानंतर आमच्या परिवाराची राखरंगोळी झाल्यानंतरच काय तुम्ही लोक आम्हाला बंदोबस्त देणार का? ह्या परिसरामध्ये का बरं एवढा मोठा परिसर असताना सुद्धा इथे गस्त का नाही आहे? का इथलचे बीट अंमलदार एवढे सक्रिय नाही आहेत? कुठे गेली आपली DB? कुठे गेले आपले गुन्हे शाखा? कुठे गेले आपले SB शाखा? म्हणजे तुम्हाला एवढं माहीत नाही आहे की राजरोसपणे चाकू घेऊन पोलिसांना अडवणूक केली जाते. 2 पोलिसांना आम्ही वाचवलं आहे. आंबेडकर चौकामध्ये एका पोलिसाच्या गाडीची चाबी सकली होती या लोकांनी. म्हणजे काय लावलं आहे? पोलिससुद्धा या परिसरामध्ये म्हणजे असुरक्षित मानतायत. तर मग या ज्येष्ठ नागरिक असतील किंवा माता भगिनी असतील यांचे काय हाल असतील? अशा आज या व्यवसाय करणाऱ्या नागरिक जर सुखी नाही आहेत, इथे मुलं बाळी सुखी नाही आहेत. आज सगळी काय आमच्या परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की कुणीही म्हणजे सुरक्षित मानत नाही आहे. कारण की ह्या परिसरामध्ये म्हणजे चाकू काढल्याशिवाय कोणी बोलतच नाही आहे. लहान मुलं चाकू घेऊन फिरत आहेत. त्यांचे पॅरेंट्स परेशान झालेले आहेत. माता भगिनीसुद्धा आमच्याकडे येत आहेत की भाऊ काहीतरी सांगा. आता कसं करणार या लोकांना? मी तर नागरिकांनाही विनंती करतो की बा तुम्ही पण अवेअरनेस, कारण की एका फक्त पोलीस प्रशासनाची जबाबदारी नाही, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. परंतु या माध्यमातून आम्हाला एकच करायचं आहे की प्रशासनाला जागं करायचं आहे की आदरणीय पोलीस आयुक्त साहेब, आमच्या परिसराची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. तुम्हाला कोण काय फीडबॅक देतं आहे मला माहीत नाही. चुकीचा देतं आहे का काय देतं ते तुम्ही बघा. परंतु परिसरामध्ये अतिशय घाणेरडे प्रकार चालू आहेत. अतिशय लज्जास्पद देहविक्रीचे व्यवसाय चालू आहेत. अतिशय, आणि हे आधी नव्हतं, हे आता काही दिवसापासूनच करतोय आम्ही. तर विकास कामाच्या माध्यमातून आम्ही रोड बनवतोय, ड्रेनेज बनवतोय किंवा पाण्याची व्यवस्था देतोय किंवा ज्या काही लाईटची व्यवस्था असतील, डिप्या असतील, आम्ही विकास कामाच्या माध्यमातून काम करतोय. परंतु जे काही लोक या लोकांना खतपाणी देऊन नागरिकांना, तरुणांना चुकीच्या मार्गावर नेऊन या अशा निष्पाप लोकांवर कसे हल्ले होतील. आज मला सांगा, या व्यक्तीची हे बघा पूर्ण डोळ्यामध्ये रक्त पूर्ण उतरलेत यांचे. इथे डोक्याला एवढी मोठी गाठ आलेली यांची, आणि यांच्या डोक्यामध्ये दगड टाकून यांना जीवे मारण्याचा प्रकार होतोय. हा कुठला प्रकार आहे बरं? तो जे कोणी मुलं होते ते मुलं यांना ओळखतही नाही. त्यांचा आणि यांचा कसलाही काळी मात्राचा संबंध नाही. तो व्यक्ती काय म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला असं म्हणत नाही की यांची दुश्मनी होती किंवा त्यांची दुश्मनी होती. काय झालेलं आहे की नशाच्या आहारी जाऊन तरुण इथलचा भरकटत चाललेला आहे. त्याला काहीच सूद नाही राहिलेली आहे की आपण काय करतोय. तर याला आळा घालण्यासाठी प्रशासनाला, आम्हाला माता भगिनींच्या वतीने, ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने व सर्व परिसराच्या वतीने आम्हाला त्या ठिकाणी आव्हान करायचं आहे, विनंती करायची आहे. आणि आम्ही मोर्चाच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून, कायदा व सुव्यवस्थेच्या अबाधित राखून आमचे जे अधिकार आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला अधिकार दिलेले, त्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही 15 डिसेंबर रोजी पोलीस आयुक्तालय कार्यालयावर शांततेमध्ये एक 10,000 माता भगिनी व नागरिकांच्या वतीने व सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने व माजी सैनिकांच्या वतीने, सर्व युवकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आदरणीय जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय पालकमंत्री महोदय संजय भाऊ शिरसाट साहेबांच्या माध्यमातून, खासदार संदीपान भुमरे साहेबांच्या माध्यमातून, कारण की हा जसा परिसराची आज जी परिस्थिती आहे ती संपूर्ण छत्रपती संभाजी नगराची परिस्थिती झालेली आहे. म्हणजे परिसरामध्ये, शहरामध्ये कुणीही सुरक्षित नाही आहे. अशा प्रकारचं वातावरण हे आम्ही कुणीही खपून घेणार नाही आहे. तर त्यामुळं आम्ही या ठिकाणी जो निर्धार केला, त्या निर्धाराच्या अनुषंगाने 15 डिसेंबर रोजी आम्ही भीमनगर भावसिंगपुरा ते पोलीस आयुक्तालयापर्यंत जनाक्रोश मोर्चा मोठ्या शांततेत आणि मोठ्या संख्येने आम्ही घेऊन जाणार आहोत. धन्यवाद. सर्व भीमनगर भावसिंगपुऱ्यामध्ये जे काही अवैध धंदे चालू आहेत ते अवैध धंद्यांना थांबवण्यात यावे. आमची सर्व भीमनगर भावसिंगपुऱ्यातील परिसरातील नागरिकांची एकच मागणी आहे की आम्ही जे आहे जन आक्रोश मोर्चामध्ये आम्ही सर्व घरातले लेकरं बाळं, लहान लेकरंसुद्धा घेऊन आम्ही तिथं जन आक्रोश मोर्चामध्ये येणार. कारण तर आमच्या वस्तीमध्ये प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये
जे काही CCTV कॅमेरे असतील ते बसवले पाहिजे. जे काही उघड्यावर आमचे आता हे सभागृह आहेत यांना आपण चौकून काहीतरी कंपाऊंड केलं पाहिजे. महिला रस्त्यावर चालल्या तर रस्त्यावर महिलांची ना लूटमार होती, दिवसा ढवळ्या लूटमार व्हायला लागली. जे काही रिक्षामध्ये बसताय मुली तर मुलींची छेडछाड व्हायला लागली. परत ना जिकडं पाण्याची टाकी आहे तिथं दारू पिऊन पोरं बॉटल वगैरे जे काय असे काहीतरी ना प्रकार घडत आहेत. जर एखाद्याचा आता ह्या एका वर्षामध्ये 4 ते 5 खून झालेले आहेत ह्या निसर्ग कॉलनी, पेठेनगर, भीमनगर, भावसिंगपुऱ्यामध्ये. तर याच्या नंतर तरी आता बरेच जणांचं काही असं झालं नाही पाहिजे. आणि आता नगदीचं उदाहरण म्हणजे रविवारच्या दिवशी आमचे दिलीप भाऊ इंगळे त्यांच्यावर जे काही म्हणजे त्यांच्यावर हल्ला केलेला आहे, तर ते असे हल्ले प्रत्येक नागरिकावर होऊ शकतात किंवा उद्या आज त्यांच्यावर झालेले तर उद्या आमच्यावर पण होऊ शकतील. हे सगळं थांबलं पाहिजे. तरी आम्ही या जन आक्रोश मोर्चामध्ये सर्व महिला, माता भगिनी सर्वजण आम्ही येणार आहोत.